ज्येष्ठ नागरिक हा एक अविभाज्य घटक असून ते समाजातील पाठीचा कणा आहेत। आज महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या 44व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन नेरूळ येथे करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध नृत्य तसेच गीतांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून दिली। यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विजेत्या ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला। तसेच विशेष अंकांचे प्रकाशन देखील पार पडले। पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अशी अपेक्षा आहे की नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिकांची ज्या प्रकारे काळजी घेते तशी काळजी त्यांच्या गावामध्ये देखील घेतली जावी। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले प्रतिनिधी आज आलेले होते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जशी ज्येष्ठांना सेवा त्यांची केली जाते तशाच प्रकारची गाव स्तरापर्यंत व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी अतिशय आक्रमकतेनं आणि कर्तव्यबुद्धीने त्या ठिकाणी काम करतात। प्रामुख्याने टिकाले साहेब हे झाल्यापासून त्याला गती म्हणजे मागच्या लोकांनी काम केलं नाही असं म्हणता येणार नाही, परंतु त्यात अतिशय फ्रेममध्ये काम करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे। म्हणून मी त्यांना सांगितले त्या खात्यांना तुम्ही पत्र द्या, त्याची कॉपी मला द्या, त्याचा पाठपुरावा मी करेन आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण काहीतरी त्यांना सहकार्य करतो म्हणजे उपकार नाही करत, हे आपल्याच भविष्यकालच्यासाठी केलेली तरतूद आहे असं मी समजतो। पुढे त्यांनी असेही सांगितले की ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि मोफत NMMT सेवेसाठी त्यांनी प्रयत्न केले व आज ते लागू झाले आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या सुखदुःखात समरस असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्या सुखदुःखाशी बरोबरच सुखी जे सहभागी होतात ते त्या क्षणापुरते ते सहभागी असतात, नंतर त्याला विसर पडतो। मी मनपूर्वक त्यांच्या सर्व सुख दुःखाशी समरस आहे आणि म्हणून त्याच्यातून चांगलं निघावं अशी माझी अपेक्षा। अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाने यांनी यावेळी महासंघाद्वारे केल्या जाणाऱ्या कार्यांची माहिती दिली। महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय पातळीवरचे सरकार या त्यांच्याकडनं मिळणाऱ्या सवलती या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत, गरिबांना तर अजिबातच माहिती नाही। जे अज्ञान आहेत त्यांना वाचता येत नाही, त्यांना आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी सांगणं हे फार महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आम्ही प्रयत्नशील असतो। आमचं प्रबोधन असतं, आमच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे आमची जेव्हा बैठक होते त्या वेळेला आम्ही त्यांना सांगत असतो, त्यांना कार्यप्रवृत्त करत असतो। म्हणून वर्कशॉपमध्ये म्हणजे त्या शिबिरामध्ये आम्ही लोकांना तयार करतो की आपण कसं बोलायचं, कसं वागायचं, समाजामध्ये संघटन कसं वाढवायचं, या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्नशील असतो। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।